हॅलो एव्हरीवन. आपल्या या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा युट्यूब चॅनल स्पेशली चालू केलेला आहे. जे कोणी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रिपरेशन करत असतील आणि ज्यांना कुणाला एमसीक्यू प्रॅक्टिस करायची अडचण येत असेल की एमसीक्यू कुठून सॉल्व्ह केले पाहिजे, कोणते एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे, आपण जी सिरीज चालू करणार आहोत या सिरीजमध्ये आपण काय बघणार आहोत? या सिरीजमध्ये आपण सर्व एमसीक्यूज बघणार आहोत. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, तुमच्या स्टेटच्या जेईच्या एक्झाम्स असतील, तुमचे जे काही तुमचे एएससी प्रिलिम्स असतील याचे क्वेश्चन्स असतील, यांचे जे मिक्स्ड क्वेश्चन्स आहेत, आपण टॉपिक वाईज जाणार आहोत आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्या क्वेश्चन मागची पूर्ण कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत या सिरीजमध्ये सोबत राहायचे, जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णच्या पूर्ण 1 तास फोकस असेल फक्त टेक्निकल नॉलेजवरती, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती चर्चा होणार नाही. ना कुठले दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे ज्या नॉन टेक्निकल गोष्टी असतील त्यावरती डिस्कशन होईल. फक्त तुम्हाला नॉलेज डिलिव्हर करणं हाच या सेशनचा उद्देश असणार आहे. आपण स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल या सब्जेक्ट पासून सुरू करतोय. स्ट्रेंथ ऑफ द मटेरियलचा पहिला युनिट जे आहे म्हणजे बेसिक्स आहेत, स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर आहे, याच्यामधले क्वेश्चन्स आपण स्टार्ट करतोय. सो हे क्वेश्चन जे आहेत, हे क्वेश्चन तुमचं युथ पब्लिकेशनचा जो व्हॉल्यूम आहे या बुकमधनं घेतलेले आहेत. काही क्वेश्चन दुसऱ्या बुकमधनं घेतलेले आहे, तिथे तुम्हाला त्यांचं सोल्युशन मिळणार आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, इफ अ शाफ्ट ऑफ डायमीटर डी अँड लेंथ एल हॅज बीन लोडेड ऍक्सियली. काय दिलेलं आहे? एक शाफ्ट आहे ज्याचा डायमीटर डी आहे आणि त्याची लेंथ जी आहे ही लेंथ एल आहे, डायमीटर डी आहे आणि त्यावरती ऍक्सियल लोड अप्लाय केलेला आहे. द रेशिओ ऑफ चेंज इन डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर. ते काय विचारत आहे? रेशो ऑफ चेंज इन अ डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर इज कॉल्ड. लक्ष घ्या, बघा इकडे काय होतं. जेव्हा आपण ऍक्सियल लोड अप्लाय करतो, ह्या ऍक्सियल अप्लाय केलेल्या लोडमुळे या मटेरियलच्या लेंथमध्ये चेंज होतो. मटेरियलच्या लेंथ किंवा जो काही तुमचा रॉड असणार आहे याच्या लेंथमध्ये चेंज होईल आणि ती जी लेंथ आहे ती अशा पद्धतीने इन्क्रीज होते. टेन्साईल लोड तुम्ही जर अप्लाय केला तर. कॉम्प्रेसिव्ह अप्लाय केला तर काय होतं? लेंथ ही कमी होते. म्हणजे दोन केसेस असू शकतात. दोन्ही केसेस मी एक्सप्लेन करतो. पहिली केस आणि ही असणार आहे तुमची सेकंड केस. या दोन केसेस, सेकंड केसमध्ये तुम्ही कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतात. कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केल्यामुळे काय होतं? तुमची लेंथ ही जी आहे ही लेंथ डिक्रीज होते अशा पद्धतीने. बट ही जी लेंथमध्ये इन्क्रीज होते किंवा लेंथमध्ये डिक्रीज होते याला आपण काय म्हणतो? चेंज इन अ लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ जर लिहिलं, जो काही चेंज आला लेंथमध्ये डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ जर मी केलं तर काय होणार आहे या केसमध्ये? याला म्हणतात स्ट्रेन. बट हा जो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणतात याला, जो लेंथच्या अलॉंग, किंवा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, अप्लाय केलेल्या लोडच्या अलॉंग जो तुमचा काही स्ट्रेन येणार आहे. थोडक्यात हा जो मटेरियल आहे किंवा हा जो रॉड आहे याच्या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग जो ऍक्सिस असणार आहे, हा ऍक्सिस याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस. या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग जो काही तुमच्या मटेरियलमध्ये चेंज इन लेंथ येणार आहे, या मटेरियलमध्ये येणाऱ्या चेंज इन लेंथला आपण काय म्हणत असतो? या मटेरियलमध्ये येणाऱ्या चेंज इन लेंथला आपण म्हणत असतो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग सर, हा फक्त लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनच येतो का? तर नाही, लक्ष द्यायचं आहे. या केसमध्ये काय होतं? ज्यावेळेस लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन मध्ये लेंथ चेंज होते, अगदी त्याच वेळेस तुमच्या लॅटरल डिरेक्शन मध्ये देखील डायमीटर जो आहे हा डायमीटर डिक्रीज होतो जर टेन्साईल लोड असेल तर. आणि कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय जर केला तर डायमीटर जो आहे तो इन्क्रीज होतो लॅटरल डिरेक्शन मध्ये. मग ते क्वेश्चन मध्ये हेच विचारत आहे की चेंज इन अ डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर ही जी व्हॅल्यू आहे याला काय म्हणतात? तर हा असतो तुमचा लॅटरल स्ट्रेन. हा काय असतो? तुमचा लॅटरल स्ट्रेन असतो. लक्षात ठेवायचं आहे. सो क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? लॅटरल स्ट्रेन असणार आहे. ओके, सो ह्या क्वेश्चनचा आन्सर समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, यंग्स मॉड्युलस इज द रेशो ऑफ नॉर्मल स्ट्रेस टू द. बघा, यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ सगळ्यांना माहिती असेल. या ग्राफमध्ये काय असतं? स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा आपण ग्राफ प्लॉट करतो आणि स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनच्या ग्राफमध्ये हा नॉर्मल स्ट्रेस असतो आणि हा असतो नॉर्मल स्ट्रेन. ह्या ग्राफचा जो काही इनिशियल पोर्शन आहे, स्ट्रेट लाईन पोर्शन आहे, याचा जो स्लोप आहे या स्लोपला आपण काय म्हणतो? हा जो स्लोप, स्लोप म्हणजे काय? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. हा जो स्लोप आहे या स्लोपला आपण यंग्स मॉड्युलस असं म्हणतो. सो यंग्स मॉड्युलस इज व्हॉट? यंग्स मॉड्युलस इज द रेशो ऑफ नॉर्मल स्ट्रेस टू द नॉर्मल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस नाही, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस नाही, नॉर्मल स्ट्रेन यस,
रेसिप्रोकल ऑफ द नॉर्मल स्ट्रेन नो, विदिन इलास्टिक लिमिट, हे पॉईंट महत्वाचं आहे. विदिन इलास्टिक लिमिट म्हणजे काय? या ग्राफ वरती जर बघितलं तुम्ही तर एक असणार आहे तुमचं काय, एक असणार आहे तुमचं हे प्रपोर्शनल लिमिट, जिथपर्यंत स्ट्रेस हा प्रपोर्शनल असतो तुमच्या स्ट्रेनला, आणि एक असतं तुमचं इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे काय बाळांनो? इलास्टिक लिमिट म्हणजे ते लिमिट जिथे लोड रिमूव्ह केल्यानंतर मटेरियल त्याचं ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करतं, ते असतं तुमचं इलास्टिक लिमिट. फॉर स्टील जनरली प्रपोर्शनल आणि इलास्टिक लिमिट हे नियर बाय असतं, म्हणून त्यांनी इलास्टिक लिमिट म्हटलंय. ऍक्च्युली स्ट्रेस जिथपर्यंत डायरेक्टली प्रपोर्शनल असतो स्ट्रेनला, त्याच आपण प्रपोर्शनल लिमिट म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण हा हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकतो त्यावेळेस एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो, आणि तो कॉन्स्टंटच असतो तुमचा काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस ऑफ आपण त्याला म्हणतो. क्लिअर इथपर्यंत? सो ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे नॉर्मल स्ट्रेस टू द नॉर्मल स्ट्रेन विदिन अ इलास्टिक लिमिट, हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज प्रॉपर्टी ऑफ मॅलिएबिलिटी. खालीलपैकी कोणत्या मटेरियलकडे मॅलिएबिलिटी ही प्रॉपर्टी असते? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, व्हॉट इज अ मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी? जर एखादा मटेरियल असेल आणि ह्या मटेरियलवरती आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय केला, कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केला, तर अंडर दिस कॉम्प्रेसिव्ह लोड, या कॉम्प्रेसिव्ह लोडच्या अंडर हे मटेरियल काय होतं, इट कॅन बी डिफॉर्म्ड इन टू द थिन शीट्स. त्याला थिन शीट्स मध्ये आपण काय करू शकतो, थिन शीट्स म्हणजे तुमचे पातळ शीट्स, या पातळ शीटमध्ये आपण काय करू शकतो, त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. आणि ह्या पातळ शीट्स मध्ये कन्व्हर्जन जे होतं याला मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असं म्हणतात. याला कोणती प्रॉपर्टी म्हणतात? मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असं म्हणतात. लक्षात घ्या. अजून एक प्रॉपर्टी असते डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? मटेरियल कॅन बी ड्रॉन इन टू द थिन वायर्स. त्यावरती टेन्साईल लोड अप्लाय केला आणि अंडर दिस टेन्साईल लोडिंग, या टेन्साईल लोडिंगच्या अंडर जर तुमचं मटेरियल, या टेन्साईल लोडिंगच्या अंडर जर तुमचं मटेरियल काय झालं, इलॉंगेट झालं आणि त्याला थिन वायर्स मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता आलं, तर ती असते तुमची डक्टिलिटी प्रॉपर्टी. ओके, ओके, हे क्लिअर असेल तुम्हाला. मग कोणतं मटेरियल आहे ज्याकडे मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी आहे? बीक नाहीये, हे ब्रिक असेल. ब्रिक, ब्रिककडे मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असणार आहे का? ब्रिक जे आहे तुमचं, या ब्रिककडे मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असणार आहे का? लक्ष देऊन आन्सर द्यायचं व्यवस्थित. ब्रिक जे आहे या ब्रिककडे मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असेल का? तर नाही. तुमचं सिमेंटकडे मॅलिएबिलिटी असते का? नाही. कॉन्क्रीटकडे असते का? नाही. कॉपरकडे असते का? तर येस सर, कॉन्क्रीटकडे मॅलिएबिलिटी ही प्रॉपर्टी असते. सो कोणतं मटेरियल मॅलिएबल आहे या ठिकाणी? कॉपर मटेरियल हे मॅलिएबल आहे. पॉयझन्स रेशो ऑफ स्टील इज इन अ रेंज ऑफ. स्टीलचा जो पॉयझन्स रेशो आहे, त्या पॉयझन्स रेशोची रेंज तुम्हाला विचारली आहे. पॉयझन्स रेशो काय आहे? व्हॉट इज अ पॉयझन्स रेशो? पॉयझन्स रेशो जो असतो तुमचा, हा पॉयझन्स रेशो असतो लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन यांचा रेशो. वरती एक्सप्लेन केलं मी, लॅटरल स्ट्रेन काय असतो ते पण एक्सप्लेन केलं, आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काय असतो ते पण एक्सप्लेन केलं. मग हा जो लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन यांचा जो रेशो आहे, ह्या रेशोला म्हणतात पॉयझन्स रेशो. आणि हा जो पॉयझन्स रेशो आहे लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, हा वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळा असतो. ओव्हरऑल इंजिनिअरिंग मटेरियलसाठी जर बघितला तर इंजिनिअरिंग मटेरियलसाठी याची रेंज असते 0 to 0.5. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही वेगवेगळे मटेरियल तुम्हाला सांगायचे जर झाले तर ॲल्युमिनियमसाठी याची व्हॅल्यू असते 0.33. त्यानंतर कास्ट आयर्न असेल, कास्ट आयर्नसाठी ही व्हॅल्यू असते 0.2 to 0.27. त्यानंतर स्टील जर असेल तर स्टीलसाठी ही व्हॅल्यू असते 0.25 to 0.33. त्यानंतर नेक्स्ट मटेरियल तुमचं कोणतं म्हणजे ह्या रेंजमध्ये असते. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ह्या रेंजमध्ये? 0.3 इज द राईट ऑप्शन. काय असणार आहे? 0.3. डी ऑप्शन काय आहे ते बघूया आपण. डी ऑप्शन 0.2 आहे, तर 0.3 हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द स्ट्रेस करस्पॉन्ड, द स्ट्रेस ऍक्टिंग बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द स्ट्रेस द स्ट्रेस ऍक्टिंग पॅरलल टू द सर्फेस इज कॉल्ड ॲज. एकदम सोपा क्वेश्चन आहे, पटकन आन्सर द्यायचं. काय आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं?
जो स्ट्रेस पॅरलल टू द सरफेस ऍक्ट करतो. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कसा ऍक्ट करतो बाळांनो? हा असेल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस कसा ऍक्ट करतो? हा तुमच्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. बेंडिंग स्ट्रेस काय असतो? हा सुद्धा नॉर्मल असतो. तुम्ही बघितलं असेल मुवमेंट अप्लाय केल्यानंतर ज्यावेळेस बेंडिंग येते त्यावेळेस या बीम मध्ये जो स्ट्रेस येतो हा देखील कसा असतो? नॉर्मल असतो. सॉरी. पॅरलल टू द सरफेस जो स्ट्रेस असेल त्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो? तुमचा शिअर स्ट्रेस असं म्हणतो. जो सरफेसला पॅरलल डिरेक्शन मध्ये ऍक्ट करतो त्या स्ट्रेसला कोणता स्ट्रेस म्हटलं जातं? तुमचा शिअर स्ट्रेस हा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, द रेशिओ ऑफ, कसला रेशिओ विचारला आहे? ऍक्सियल डिफॉर्मेशन टू द ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी. एकदम सोपा प्रश्न, अगेन वरतीच बघितला आपण. रेशिओ ऑफ ऍक्सियल डिफॉर्मेशन टू द ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी. ऍक्सियल डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन अ लेंथ ऑफ द बॉडी टू द ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी. यांचा जो रेशिओ आहे याला लॅटरल स्ट्रेन म्हणतात का? नाही. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असतो? चेंज इन अ डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. लिनियर स्ट्रेस म्हणतात का? नाही, स्ट्रेस नाही. लिनियर स्ट्रेन म्हणतात का? येस सर. चेंज इन अ लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ हा असणार आहे तुमचा लिनियर स्ट्रेन. पॉइझन्स रेशिओ काय असतो? पॉइझन्स रेशिओ असतो तुमचा लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. पॉइझन्स रेशिओ काय असतो? लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन हा तुमचा असणार आहे पॉइझन्स रेशिओ. क्लिअर इथपर्यंत? ओके. हे क्लिअर असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज अ टेन्साईल द लॅटरल स्ट्रेन विल बी. बघा आत्ताच एक्सप्लेन केलं. हे जर मटेरियल आहे, हा एखादा रॉड आहे, याच्यावरती टेन्साईल लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आला म्हणजे इलॉंगेट जर झाला तर लॅटरल डिरेक्शन मध्ये काय होतं? लॅटरल डिरेक्शन मध्ये त्याचे डायमेन्शन ही डिक्रीज होतात. म्हणजे लॅटरल डिरेक्शन मध्ये जो स्ट्रेस येतो, जो स्ट्रेन येतो, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन जर टेन्साईल असेल तर लॅटरल डिरेक्शन मध्ये जो स्ट्रेन येतो तो कसा येतो? तुमचा कॉम्प्रेसिव्ह येतो. काय येतो? कॉम्प्रेसिव्ह येतो. कारण व्हॉल्यूम ऑफ द बॉडी हा कॉन्स्टंट राहतो. इन्क्रीज झाली लेंथ मध्ये की लॅटरल डिरेक्शन मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ पॉइझन्स रेशो ऑफ द मटेरियल इज 0.5. पॉइझन्स रेशो मटेरियलचा बघा ESC ला पण विचारला गेलेला आहे क्वेश्चन. पॉइझन्स रेशो म्हणजे तुमच्या म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5. देन द इलास्टिक मॉड्युलस ऑफ द मटेरियल इज 3 times इट्स शिअर मॉड्युलस, 4 times इट्स शिअर मॉड्युलस, इक्वल टू इट्स शिअर मॉड्युलस. आता इलास्टिक मॉड्युलस म्हणजे E आणि शिअर मॉड्युलस म्हणजे G. या दोघांमधलं रिलेशनशिप पॉइझन्स रेशो दिलेला असताना आपल्याला नोन आहे. हा फॉर्म्युला असतो 2G इंटू द ब्रॅकेट 1 प्लस म्यू. सो E इज इक्वल्स टू काय असणार आहे? 2 मल्टिप्लाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G. G ची व्हॅल्यू किती पट आहे तेच काढायचंय. इंटू द ब्रॅकेट 1 प्लस म्यू दिलेला आहे तुम्हाला 0.5. सो E इज इक्वल टू 2 इंटू G इंटू द ब्रॅकेट 1.5. सो E इज इक्वल टू 1.5 गुणिले 2 बरोबर 3. 3 पट ऑफ G. E is equal to 3G. So equals to 3 times its shear modulus. A is the right option. Next question. A member which is subjected to the reversible tensile or compressive stresses may fail at stresses lower than the ultimate stress of the material. This property of the metal is called as. बघा हे पण खूप सोपी कन्सेप्ट आहे. काय असतं? एखादं स्ट्रक्चर आहे, बिल्डिंग आहे, इथे सपोज विंड लोड आहे, अर्थक्वेक लोड आहे. विंड लोड कसा आहे? तो रिव्हर्सिबल स्ट्रेस आहे, परत परत येणारा लोड आहे. जसं तुम्ही एखादी वायर असते, एक्सपेरिमेंट केलेलं असेल लहानपणी सगळ्यांनी. ही वायर जर तुम्ही दोन्ही हातांमध्ये अशी वाकवली, सरळ केली, वाकवली, सरळ केली तर काय होतं? तिची स्ट्रेंथ कमी होऊन जाते. आणि त्यामुळे काय होतं? जी त्या मटेरियलची अल्टिमेट स्ट्रेस आहे, म्हणजे त्याची जर तुम्ही ग्रॅज्युअली लोड अप्लाय केला असता त्यावेळेस सपोज तो 240 इतका लोड कॅरी करू शकला असता. बट तुम्ही काय केलं? आता 150चाच लोड आहे, बट तो परत 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 अप्लाय केला म्हणजे रिव्हर्सिबल ऑफ द स्ट्रेसेस केलं. लोड जर परत परत अप्लाय केला तुम्ही तर त्या केसमध्ये काय होणार आहे बाळांनो? लोड जर परत परत अप्लाय केला तर त्या केसमध्ये मटेरियल फेल्युअर होण्याचे चान्सेस वाढणार आहे. आणि म्हणून मटेरियलचं फेल्युअर हे ह्या 150 व्हॅल्यूलाच होईल. म्हणजे मेंबर विच इज सब्जेक्टेड टू द रिव्हर्सिबल टेन्साईल ऑर द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस मे फेल ऍट द स्ट्रेसेस लोअर दॅन द अल्टिमेट स्ट्रेसेस ऑफ द मटेरियल. आणि मग ही जी प्रॉपर्टी आहे त्या मटेरियलची, दिस प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल इज कॉल्ड एज व्हॉट? या प्रॉपर्टीला काय म्हणतात? त्या मटेरियलची फटीग असं म्हणतात. काय म्हणतात? फटीग असं म्हणतात. प्लास्टिसिटी काय असते मेटलची? प्लास्टिसिटी म्हणजे तुम्ही लोड अप्लाय केला, मटेरियलमध्ये डिफॉर्मेशन आलं, डिफॉर्मेशन झाल्यानंतर तो लोड रिमूव्ह केला तर मेटल जे आहे त्याची ओरिजिनल साईज आणि शेप रिगेन करणार नाही. याला प्लास्टिसिटी म्हणतात.
वर्कॅबिलिटी काय आहे? मेटलकडे वर्कॅबिलिटी म्हणजे इज विथ विच वी कॅन वर्क विथ द मेटल. क्रीप ऑफ द मेटल काय आहे? क्रीप म्हणजे काय असतं? क्रीप म्हणजे काही नाहीये. जर तुमचा सस्टेन्ड लोडिंग असेल, सस्टेन्ड लोडिंग म्हणजे काय? अप्लाय केलेला लोड हा तुमचा इन्फानाइट म्हणजे लोडिंग अप्लाय केलेली आहे, लोडची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, बट कालांतराने काय होतं? ह्या अप्लाय केलेल्या लोडिंगच्या अंडर हे मटेरियल डिफॉर्म होतं. सस्टेन लोडिंगच्या अंडर मटेरियल डिफॉर्म होतं, याला क्रीप ऑफ द मेटल असं म्हणतात. दिस इज क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 10. बघा काय आहे? प्रेशर मीटर टेस्ट इज युज्ड टू डिटर्मिनेशन ऑफ. बघा हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, लक्षात ठेवा. प्रेशर मीटर टेस्ट जी आहे ही प्रेशर मीटर टेस्ट तुमचा शिअर मॉड्युलस डिटरमाइन करण्यासाठी यूज केली जाते. नोट्समध्ये लिहून घ्यायचंय. प्रेशर मीटर टेस्ट कशासाठी यूज केली जाते? तर शिअर मॉड्युलस डिटरमाइन करण्यासाठी यूज केली जाते. इन स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑफ स्ट्रक्चरल स्टील विथ हाय कार्बन कंटेंट. एक स्ट्रक्चरल स्टील दिलेला आहे तुम्हाला, यामध्ये हाय कार्बन कंटेंट असेल. विच वन ऑफ द फॉलोइंग झोन इज नॉट प्रॉमिनंट. बघा जसजशी कार्बन कंटेंट तुम्ही वाढवतात, जसजशी तुम्ही कार्बन कंटेंट वाढवतात, हा ग्राफ असतो, हा असतो माइल्ड स्टीलचा, यामध्ये लो कार्बन कंटेंट असते. जसजशी कार्बन कंटेंट वाढवतात तसतशी त्याची डक्टिलिटी कमी होत जाते, त्याची प्लास्टिसिटी, प्लास्टिक झोन, डक्टिलिटी कमी होते. म्हणजे हा इकडचा पुढचा काय आहे? हा सगळा प्लास्टिक झोन आहे. काय आहे? प्लास्टिक झोन आहे, किंवा प्लास्टिसिटी आहे, किंवा तुम्ही याला इल्डिंग म्हणू शकता, इल्ड झोनही म्हणू शकता. काय? इल्ड झोन म्हणू शकता. आणि त्याची अल्टिमेट स्ट्रेस जो आहे हा अल्टिमेट स्ट्रेस वाढत जातो. सो कोणता झोन प्रॉमिनंट नसतो हे ते विचारताय. इलास्टिक झोन, इलास्टिक झोन आहे याच्यामध्ये. स्ट्रेन हार्डनिंग वगैरे याच्यामध्ये होतं, स्ट्रेन हार्डनिंग वगैरे होतं. प्लास्टिक झोन जो आहे ना, प्लास्टिक झोन आता काय असतं की तुमचं इलास्टिसिटी नंतरचा झोन प्लास्टिक झोन आहे. इथे पण जे तुमच्या कार्बन कंटेंट हाय असणार आहे याच्यामध्ये प्लास्टिक झोन येतो थोड्याफार प्रमाणामध्ये, बट इल्ड झोन हा नसतोच. म्हणजे मटेरियलची इल्डिंग जास्त प्रमाणात होत नाही. ऍक्च्युली हे दोघं ऑप्शन सेम आहे, बट करेक्ट, मोस्ट करेक्ट आन्सर जे असणार आहे तुमचं ते इल्ड झोन असणार आहे. मोस्ट करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? इल्ड झोन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग टेन्साईल टेस्टिंग ऑफ अ स्पेसिमन, टेन्साईल टेस्टिंग करतो आपण स्पेसिमनची युनिव्हर्सल टेस्टिंग मध्ये, द पॅरामीटर्स ऍक्च्युअली मेजर्ड इन्क्लूड. युनिव्हर्सल टेस्टिंग मध्ये जी आपण टेन्साईल टेस्टिंग करतो त्यावेळेस मेजर काय केलं जातं? बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. ऍक्च्युअली आपल्याला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा ग्राफ लर्न करायची किंवा शिकायची सवय लागलेली आहे. बट ज्यावेळेस युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये आपण लोडिंग करतो आणि युनिव्हर्सल टेस्टिंग मध्ये ज्यावेळेस आपण टेस्टिंग करतो, ऍक्च्युअली जो ग्राफ मिळतो आपल्याला तो लोड वर्सेस इलॉंगेशनचा मिळतो. मग आपण त्याच्यावरनं डिवाइड बाय एरिया वगैरे करून स्ट्रेस स्ट्रेनचा ग्राफ इस्टॅब्लिश करतो. सो इनिशियली जो युटीएम मधनं ग्राफ मिळतो हा लोड आणि इलॉंगेशनचा ग्राफ असतो. यामध्ये मग ट्रू स्ट्रेस आणि ट्रू स्ट्रेन काय आहे बाळांनो? ट्रू स्ट्रेस म्हणजे काय? सिग्मा डिवायडेड बाय ट्रू एरिया. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही रॉडवरती लोड अप्लाय करता त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस तुमचा एरिया देखील डिक्रीज होतो. म्हणजे एरिया हळूहळू डिक्रीज होतोय. इनिशियली स्ट्रेस बघितला तर काय असणार आहे? लोड डिवायडेड बाय इनिशियल एरिया. आफ्टर सम टाइम एरिया कमी झालाय, सपोज तो A1 झाला, तर आफ्टर सम टाइम स्ट्रेस किती असेल? लोड डिवायडेड बाय तो सम टाइम नंतरचा एरिया. तसंच ट्रू स्ट्रेन पण अगदी तसंच. काय आपण घेतो? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. बट लेंथ प्रत्येक वेळेस चेंज होते, ही प्रत्येक वेळेस चेंज झालेली लेंथ घेतली तर तो ट्रू स्ट्रेन असतो. पॉयझन्स रेशो यंग्स मॉड्युलस एक्सप्लेन केलं. इंजिनिअरिंग स्ट्रेस आणि इंजिनिअरिंग स्ट्रेन काय असतो? मग आता हे प्रत्येक वेळेस प्रत्येक इन्स्टंटला एरिया आणि लेंथ मेजर करून ट्रू स्ट्रेस ट्रू स्ट्रेन डिटरमाइन करणं थोडंसं अवघड आहे. हे कॅल्क्युलेशन पर्पजसाठी किंवा डिझाईनसाठी आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेसचा एरिया किती आहे हे डिटरमाइन करत बसणार. म्हणून इंजिनिअरिंग किंवा डिझाईन पर्पजसाठी काय करतो आपण? लोड डिवायडेड बाय ओरिजिनल एरिया याला आपण इंजिनिअरिंग स्ट्रेस म्हणतो, आणि चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ याला आपण इंजिनिअरिंग स्ट्रेन असं म्हणतो. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. त्यानंतर स्ट्रेन मेजर करण्यासाठी टू मेजर द स्ट्रेन, स्ट्रेन रोजेट्स आर युज्ड. टू मेजर द स्ट्रेन, स्ट्रेन रोजेट आर युज्ड टू मेजर. इथं डॅश डॅश पाहिजे होतं. विच स्ट्रेन, कोणता स्ट्रेन मेजर करण्यासाठी स्ट्रेन रोजेट हे यूज केले जातात? लक्षात ठेवा, लिनियर स्ट्रेन मेजर करण्यासाठी तुमचे स्ट्रेन रोजेट हे यूज केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. अ लोकलाइज्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍट द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू मेंबर्स इज नोन ॲज. काय? लोकलाइज्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, लोकलाइज्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍट द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू मेंबर्स इज नोन ॲज. याला क्रशिंग असं म्हणतात किंवा तुमचं बिअरिंग असं म्हणतात. म्हणजे काय? दोन मेंबर जर असे कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर या ठिकाणी जो लोकलाइज्ड स्ट्रेस असतो हा तुमचा क्रशिंग स्ट्रेस असतो. कोणता स्ट्रेस असतो? क्रशिंग स्ट्रेस असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इन इलॉंगेटिंग अ बॉडी बाय युनिएक्झियल फोर्सेस. वर्क डन इन इलॉंगेटिंग अ बॉडी. बघा, वर्क डन म्हणजेच तुमची स्ट्रेन एनर्जी असते. यामध्ये खूप छान आहे शिकण्यासारखं. काय? वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. पहिले फक्त स्ट्रेन एनर्जी जर म्हटलं तर स्ट्रेन एनर्जी असते 1/2 मल्टिप्लाइड बाय लोड मल्टिप्लाइड बाय इलॉंगेशन. याला तुम्ही रेझिलन्स असंही म्हणतात. हे जर इलास्टिक लिमिट पर्यंत घेतलं तर रेझिलन्स म्हणायचं, आणि फेल्युअर पर्यंत घेतलं, हे इलास्टिक लिमिट पर्यंत रेझिलन्स म्हणतात, आणि फेल्युअर होईपर्यंत जर घेतलं, म्हणजे फेल्युअर लोड पर्यंत जर घेतलं तर त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. याला काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. हा झाला तुमचा स्ट्रेन स्ट्रेन एनर्जी किंवा रेझिलन्स. सॉरी, हा यस, सॉरी, एक मिनिट, कन्फ्युजन झालं. जर तुम्ही स्ट्रेन एनर्जी घेतली इलास्टिक लिमिट पर्यंत 1/2 पी इंटू डेल्टा, ही असते स्ट्रेन एनर्जी, याला म्हणायचं रेझिलन्स. स्ट्रेन एनर्जी जर तुम्ही घेतली पर युनिट व्हॉल्यूम, स्ट्रेन एनर्जी जर तुम्ही घेतली पर युनिट व्हॉल्यूम, यालाच वर्क डन पण म्हटलं तरी चालेल. एनर्जी म्हणजे वर्क डन. सो स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जे असतं हे असतं 1/2 मल्टिप्लाइड बाय स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन अप टू द इलास्टिक लिमिट. याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. याला काय म्हणायचं? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. या उलट सेम परत जर तुम्ही स्ट्रेन एनर्जी घेतली फेल्युअर पर्यंत जर घेतली तर ती असते 1/2 मल्टिप्लाइड बाय पी मल्टिप्लाइड बाय डेल्टा. इथे एरिया हा येत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. स्ट्रेन एनर्जी अप टू फेल्युअर इज कॉल्ड ॲज युअर टफनेस, आणि स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अप टू फेल्युअर याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ टफनेस. याला काय म्हणायचं? मॉड्युलस ऑफ टफनेस. नेक्स्ट क्वेश्चन. सो ह्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे? वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. हा काय असतो? 1/2 मल्टिप्लाइड बाय स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन. याला मॉड्युलस ऑफ रेझिलन्स असंही म्हणू शकतात. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असंही म्हणू शकतात. इफ अ रिजिडली कनेक्टेड बार ऑफ अ स्टील अँड अ कॉपर इज कूल्ड. काय आहे? एक रिजिडली कनेक्टेड बार आहे. कशाचा बार आहे? स्टील आणि कॉपर. कूल केला, द कॉपर विल बी सब्जेक्टेड टू. तर ते काय म्हणताय? कॉपर मध्ये काय येणार आहे बघा. म्हणजे काय असणार आहे? एक स्टील आहे आणि कॉपर आहे. हे आहे स्टील, हे आहे तुमचं कॉपर. याला काय केलं? कूल केलं. कूल केलं म्हणजे काय होईल? त्यांची लेंथ डिक्रीज होईल. आता किती लेंथ डिक्रीज होईल हे कशावरती डिपेंड करतं? किती लेंथ डिक्रीज होईल हे कशावरती डिपेंड करतं? हे डिपेंड करतं त्याच्या अल्फावरती, कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन वरती. मग कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन वरती ते डिपेंड करतं. या स्टील आणि कॉपर मध्ये लक्ष द्या. स्टील आणि कॉपर मध्ये कॉपरचा अल्फा हा जास्त असतो. कॉपरचा अल्फा जास्त असल्यामुळे काय होईल? हे स्टील कमी, याची व्हॅल्यू डिक्रीज होईल, आणि कॉपर जे आहे ह्या कॉपरची लेंथ जास्त प्रमाणात डिक्रीज होईल. कारण चेंज इन लेंथ काय असतो? एल अल्फा डेल्टा टी. ज्याचा अल्फा जास्त, सेम टेम्परेचर चेंज केलं, दोघांची लेंथ अगोदर सेम होती. ज्याचा अल्फा जास्त त्याचा चेंज इन लेंथ जास्त. कॉपरच्या अल्फा जास्त आहे म्हणून कॉपरच्या लेंथ मध्ये चेंज जास्त होईल. स्टीलचा अल्फा कमी आहे म्हणून स्टीलच्या लेंथमध्ये कमी चेंज होईल. पण दोघं रिजिडली कनेक्टेड असल्यामुळे दोघांचं असं सेपरेट डिफॉर्मेशन होणार नाही. दोघांमध्ये डिफॉर्मेशन जे येईल ते सेम राहील, ते एवढं येईल. मग हा स्टील ज्याचं अल्फा कमी असल्यामुळे काय होत होतं? कमी डिफॉर्मेशन होत होतं. त्यावरती कॉपर काय करतो? एक कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतो, आणि या कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे फायनली स्टील जे आहे हे स्टील इथे येऊन पोहोचतं. म्हणून स्टीलमध्ये काय येईल? कॉम्प्रेशन येईल. जो कॉपर जास्त प्रमाणात डिफॉर्म होऊन मागे जात होता, या कॉपरवरती स्टील टेन्साईल फोर्स अप्लाय करतं आणि त्या कॉपरला इथे घेऊन येतं. कुठे? इथे घेऊन येतं, आणि फायनली दोघांमध्ये येणारं जे डिफॉर्मेशन आहे हे डिफॉर्मेशन सेम असतं. सो जेव्हा रिजिडली कनेक्टेड बार असतील स्टील आणि कॉपरचे, तर कॉपरवरती काय येणार आहे? कॉपरवरती तुमचं टेन्शन येणार आहे. काय येणार आहे? टेन्शन येणार आहे. क्वेश्चन नेक्स्ट बघा. स्ट्रेन इन अ डायरेक्शन ऍट अ राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. आत्ताच एक्सप्लेन केला. अप्लाइड फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये आहे, याच्या राईट अँगल डिरेक्शन मध्ये म्हणजे याच्या लॅटरल डिरेक्शन मध्ये येणाऱ्या स्ट्रेनला आपण काय म्हणतो? तर त्या स्ट्रेनला आपण ऑब्विसली काय म्हणतो? लॅटरल स्ट्रेन असं म्हणतो. कोणता स्ट्रेन म्हणतो? लॅटरल स्ट्रेन असं म्हणतो. आय होप सगळ्यांना एवढे क्वेश्चन जे आहे हे क्वेश्चन क्लिअर झाले असतील, सगळे क्वेश्चन समजले असतील. जर क्वेश्चन समजले असतील आणि सिरीज आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सिरीज कंटिन्यू ठेवा सर. सगळ्या एक्झामच्या अशा पद्धतीने क्वेश्चन कव्हर करा. आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर करू. फक्त तुम्ही काय करायचं? कमेंटमध्ये सांगा. या क्वेश्चनची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक मी खाली देऊन देतो. ठीक आहे? क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. जर क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन आवडत असेल तर फक्त कमेंटमध्ये सांगा. आपण सिरीज कंटिन्यू करूया. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.